नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मुरे. तर मी ॲमेझॉन फ्लेक्स डिलिव्हरी पार्टनर याबद्दल बोलणार आहे थोडंसं. तर सुरुवातीला काय झालं होतं, की मी ज्यावेळेस 4 तासाचा ब्लॉक होता त्यावेळेस 35 पार्सल वगैरे द्यायचे. तर त्यावेळेस ते काही मला उरकायचे नाही. 8 तास वगैरे लागायचे. तरी पण एक ₹500 वगैरे नाही का भेटायचे म्हणून आपण ते मी करत राहिलो. मला ते मॅपचं जास्त काही समजत नव्हतं. तो रूट मला लावता येत नव्हता. आणि त्यावेळेस कसं आहे कॅश डिपॉझिट हप्त्याभरापर्यंत चालून जात होती. तर नंतर ते स्टोअरच बंद पडलं. मग नंतर ते दुसऱ्या ठिकाणी जे शिफ्ट झालं, तर मी 1 वर्षाचा काहीतरी ब्रेक घेतला होता. मध्यंतरी मला जरा सायटिकाचा पण नाही का जरा थोडा इश्यू झाला होता. त्यामुळं मग मी जरा ते काम बंद केलं होतं. पण नंतर मला जरा थोडी आर्थिक चणचण भासू लागली म्हणून 2 तासाचे जे ब्लॉक जे काहीतरी ₹265 होते, तर मी ते जॉइन केले. आणि कसं आहे, की कॅश सबमिट करायची माझ्याकडून काहीतरी राहून गेली. एक 2200च्या आसपास काहीतरी होती. मग बरं चला ठीक आहे राहून गेली तर स्टोअरवाल्यांकडून वगैरे नाही का बाबा रिमाइंडर कॉल्स वगैरे काय की बाबा भरा वगैरे. कसं ब्रीफिंग ही खूप महत्त्वाची असते. जर तसं काही न करता त्यांनी डायरेक्ट शॉर्ट रिकन्सिल म्हणून ती आय डी माझी ब्लॉक केली. जी ब्लॉक केली तर परत काही चालूच झाली नाही. आणि मेलवर त्यांची नाही का ते एक AI जनरेटर का कसला मेसेज आहे तो कंटिन्यू येत राहायचा, की तुम्ही आमच्या नाही का म्हणजे आम्हाला पाहिजे तसा उत्तर न आल्यामुळे तुमची आय डी काय आम्ही चालू करू शकत नाही. ती बंदच राहिली. तर हे जे ग्लोबल लेवलला काय फ्लेक्स आहे किंवा इंडिया लेवलला आहे, तर त्यांचं जे कोण एक कुठेतरी एकदा काय आय डी बंद केली, की बंदच जे करतायत, तर ते जरा चुकीचं आहे. आणि प्लस त्यांना म्हणतोय, की बाबा तुमची काही कॅश असेल आम्ही ती जमा करतो, पण आय डी चालू करा. तर ते काही रिस्पॉन्स देत नाही आहे. तर याबद्दल कुठं दाद भेटू शकते, कुठं काय म्हणजे तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की प्रतिक्रिया करा. कारण कसं आहे ते एक आता मी शॅडो पॅक्स केलं, तर ते खूप फिरवते. ते स्विगीवाला इन्स्टामार्ट असेल तर तिथं पण काय मजा नाही आहे. बाकी ते कसं आहे 5 किलोमीटरची ऑर्डर असेल तर परत रिटर्न त्या स्टोअरला या त्याचं काय त्यात पण काय जास्त प्रॉफिट नाही आहे. आणि मी कसं पार्ट टाईमसाठी जास्त प्रिफर करतो कारण की फुल टाईम मला काही जमत नाही कारण की माझा एक जॉब ऑलरेडी चालू आहे. तर ब्लिंकिटचं स्टोअरला गेलो तर तिथं त्यांचं म्हणणं आहे फुल टाईम करा. तर तिथं पोरं कसं आहे काय ठिकाणी स्टोअरमध्ये पण जरा थोडे व्यक्तिगत म्हणजे त्यांचे टार्गेट्स वगैरे असतात. तर जे नवीन कोण व्यक्ती गेलं तर त्यांना ते शक्यतो काम करून देत नाहीत. तर असे पण काही प्रसंग घडतात. जसं स्विगी, इन्स्टामार्टला तसा मला काही अनुभव आला नाही. पण ब्लिंकिटला आलेलं आहे. बाकी शॅडो पॅक्सचं म्हणाल तर ते खूपच लांब-लांब ऑर्डर्स परत त्याच्यात कमाई पण जास्त नाही. एकंदरीत खूप हाल आहेत डिलिव्हरी पार्टनरचे जे फुल टाईम जे करतात ते बिचाऱ्यांचं तर मला खरंच कधी-कधी खूप वाईट वाटतं. इन्कम तर काय जास्त नाही. रात्रीचं तर खूपच भयानक प्रसंग म्हणजे अनुभवले जातात, की आउट ऑफ झोन जाणे किंवा खूप रस्ता तो मग अंधार म्हणजे एक प्रकारची आहे ना, हॉरर टाईप ते सगळं. कारण रात्रीचे कुत्रे वगैरे जर चावलं तर किती महागात पडू शकते ते. किंवा रात्रीचे असे टपरी पोरं वगैरे असेल त्यांनी समजा अडून लूट केली तर काय म्हणजे काहीच म्हणजे वालीच नाही कोण्यांना. तर तर विषय माझा तेच होता Amazon फ्लेक्सचा. तर ती आय डी चालू कशी होईल? तर काही सजेशन असेल तर नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.